शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे। शिवसेनेकडून मंगळवारी युक्तिवादाची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने चुकीचे निर्णय घेतल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड चुकीची असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षाच्या घटनेत मुख्य नेतेपदच नाही असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचंही सिब्बल म्हणाले। पण एक बेकायदेशीर एक मार्ग हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला। त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांना। निवडणूक आयोगाने भाजपच्या मुख्यमंत्री बनवला गेला बघा, निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवलेला होता। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता। तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो। जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं। उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता। उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता। त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले। त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा। मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा। तर ठाकरे गटाचा नेमका काय युक्तिवाद आहे त्यावर एक नजर टाकूयात। बसपाच्या केसमध्ये काय झालं ते पाहूयात। पक्षांतर कायदा लागू होऊ नये म्हणून 37 आमदारांची गरज होती। आधी बसपाचे केवळ 13 आमदार सोडून गेले होते। तेव्हा तत्कालीन विस अध्यक्षांनी कुठलाच निर्णय घेतला नाही। हळूहळू अधिक आमदार सोडून गेले, मग आकडा 37 वर पोहोचला। त्यानंतर अध्यक्षांनी फुटीर गटाला तातडीनं मान्यता दिली। पण पहिल्या खेपेत जे आमदार फुटले त्याची दखल अध्यक्षांनी घेतली पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता। एक एक करून आमदार सोडून जातात, हे घडूच देता कामा नये। 1/3 आमदार संख्या पूर्ण होण्याची वाट अध्यक्ष पाहू शकत नाहीत। तसं केलं तर ते 10व्या परिच्छेदाविरोधात असेल, कारण कायद्याचा मुख्य हेतू पक्षांतर थांबवणं, त्याला कायदेशीर मान्यता देणं हा हेतू नव्हे। त्यामुळे अध्यक्षांनी अपात्रतेच्या तक्रारीवर तत्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे। पण शिवसेनेच्या बाबतीत अध्यक्षांनी नोटिशीचं उत्तर 2023 मध्ये दिलं। म्हणजे अध्यक्षांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं, परिस्थिती हावी होऊ दिली। त्यानंतर अध्यक्ष म्हणतात आधी निवडणूक आयोगाकडे जा। देशात कायद्याचं राज्य राहावं यासाठी नवा कायदा घालून देण्याची संधी कोर्टासमोर आहे। केवळ हे कोर्टच देशातील लोकशाही टिकवून ठेवू शकतं। संसद कायदे बनवत राहील, पण त्या कायद्यांची चाचणी इथे कोर्टातच होणार। जो कोणता पक्ष सत्तेत असतो तो अपात्रतेच्या अर्जांवर निर्णय येऊ नये यासाठीच प्रयत्न करतो।